अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा विक्री करून खऱ्या नोटांमध्ये व्यवहार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जेरबंद केले। या कारवाईत 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा, इर्टिगा गाडी, मोटरसायकल आणि मोबाईलसह तब्बल 9,57,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या टोळीने 2 दिवसांपूर्वीच कोपरगावात 7 लाख रुपयांच्या बनावट नोटा दिल्याची कबुली दिल्याने एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या असून इतर 5 जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 24 ऑगस्ट रोजी दौंडकडून नगर शहरात बनावट नोटांची तस्करी करणारे काही इसम येणार आहे। त्यानुसार पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नगर दौंड रोडवरील हनुमान मंदिराजवळ सापळा रचला। थोड्याच वेळात MH12 SU 2317 क्रमांकाची पांढरी मारुती इर्टिगा गाडी दिसताच पोलिसांनी वेढा घातला। त्यातले 3 आरोपी पोलिसांच्या हाती लागले तर मोटरसायकलवरील 2 आणि स्विफ्ट कारमधील 3 इसम मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंद्रजित बिभीषण पवार वय 29 राहणार शांतीनगर भोसरी जिल्हा पुणे, दीपक राजेंद्र भांडारकर वय 32 राहणार शांतीनगर भोसरी जिल्हा पुणे, शरद सुरेश शिंदे वय 29 वरवंडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना अटक केली असून पळून गेलेल्यांपैकी एकाचे नाव जितेंद्र ममता साठे राहणार वासुदेव तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर असे उघड झाले। इतर आरोपींचा शोध सुरू आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 179 180 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार, सुरेश माळी, दीपक घाटकर, हृदय घोडके, पोलीस नाईक भीमराज खरसे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे, अमोल कोतकर, बाळू खेडकर, मनोज साखरे व चालक सहाय्यक फौजदार उमाकांत गावडे यांनी केली आहे। काल आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एक बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासून किंवा बनावट नोटा देऊन त्या बदल्यात खऱ्या नोटा स्वीकारायच्या आणि त्याच वेळेला तिथं पोलिसांची धाड टाकली असं तर करून दुसरी टीम येऊन त्या लोकांना घेऊन जाणार अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या टोळीबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली। त्याप्रमाणे आम्ही कायनेटिक चौकाच्या ठिकाणी सापळा लावला असता आम्हाला एक आर्टिगा गाडी आणि एक मोटरसायकल आणि त्याच्यावरील 3 लोक आम्हाला मिळून आलेले आहेत। त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले आहे। त्यांच्यासोबत इर्टिगा गाडीमध्ये बनावट नोटांचे बंडल्स मिळाले। ते बनावट नोटा म्हणजे ज्या चिल्ड्रन बँकेच्या नोटाचं बंडल ठेवून त्याच्यावर 500 रुपयाची बनावट नोट लावली जाते आणि त्या नोटा समोरच्याला 1 लाखाला 10 लाख अशा पद्धतीने त्या दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्या नोटा आणि त्या लोकांना जप्त केलं। त्याच वेळेला त्या अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत असलेली स्विफ्ट गाडी आणि त्यातील इतर 3 आरोपी ते पळून गेलेले आहेत। ह्या 3 लोकांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। या लोकांनी यापूर्वी अनेक लोकांना असं फसवलं असून काल परवाच त्यांनी कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशी फसवणूक केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। तर याद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो की अशी जर कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा।